कासेगाव येथे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन। लोकरत्न कैलासवासी श्रीकांत बप्पा वाडकर यांच्या 65व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन। कासेगावचे लोकप्रिय माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य लोकरत्न कैलासवासी श्रीकांत बप्पा वाडकर यांच्या 65व्या जयंतीचे औचित्य साधून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अक्कलकोट विधानसभेचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले। गावात अनेक ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम आमदार सचिनदादांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व लोकरत्न कैलासवासी श्रीकांत बप्पा वाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या कासेगाव व पंचक्रोशीतील अनेक गावातून आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला। माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। कासेगावचे सरपंच यशपाल भैया वाडकर यांनी आपल्या मनोगतात कासेगावसाठी दिलेल्या भरघोस निधीबद्दल आमदारांचे आभार मानले व आगामी विकास कामांसाठी मागण्यांचे निवेदन दिले। सत्काराला उत्तर देताना आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी कासेगावकडे विशेष लक्ष देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। रस्ते, इमारती, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, सिंचन आदी विविध विभागाच्या मिळून तब्बल 10 कोटी रुपयांच्या कामाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले। तसेच आगामी निविदा प्रक्रियेत 20 कोटी रुपयांच्या कामाची घोषणा करण्यात आली। ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कदम यांनी केले। यावेळी व्यासपीठावर सिद्धाराम हेले, श्रीकांत हक्के, मधुकर चिवरे, सीताराम कदम, नेताजी खंडागळे, बालाजी कवडे, प्रशांत जाधव, आबा भागवत, भारत चिवरे, मनोज गुंड, वैभव हलसगे, दत्तात्रय खंडागळे, बब्रुवान खंडागळे, ज्ञानेश्वर रोकडे, राजाराम चौगुले, नेताजी पाटील, मल्लीनाथ येडेगुरे, लक्ष्मण वाडकर, संभाजी चौगुले, प्रकाश हेडे, जालिंदर गायकवाड, शाहजान शेख, नारायण जाधव, केदार ढेकळे, राजश्री येडेगुरे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी कासेगाव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी लहुजी शक्ती चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा।